नमस्कार मित्रांनो, किसान इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गव्हावरील रोगाचे नियंत्रण कशा पद्धतीने करू शकतो. जसे की गव्हावरील तांबेरा असो, गव्हावरील अल्टरनेटिव्ह बुरशी असो, कोणत्याही प्रकारची बुरशी असो किंवा गव्हावर काळा मावा, त्याचे नियंत्रण आपण एकदम कमी खर्चामध्ये कोणते स्प्रे वापरून करू शकतो. तसे तर मार्केटमध्ये बहुतेक सारी स्प्रे उपलब्ध आहे. वेगवेगळ्या महागडे स्प्रे उपलब्ध आहे. पण व्हिडिओमध्ये जाणण्याचा उद्देश आपला कमी खर्चामध्ये कोणते स्प्रे परवडेल असे स्प्रे वापरू शकतो आणि गव्हावरील तांबेरा नियंत्रण करू शकतो, मावा नियंत्रण करू शकतो. काही सर्वसाधारण कीटकनाशके सुद्धा खूप प्रभावी असतात, हे बहुतांश शेतकऱ्यांना माहीत नसते. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत की गव्हाची ओंबी लांब आणि फुगवण्यासाठी कोणते औषध आपण मार्केटमधील फवारू शकतो, ज्याचे रिझल्ट टॉप आहे आणि ब्रँडेड कंपनीचे आहे. मित्रांनो, गहू पिकाचा हंगाम सुरू होऊन 2 महिने उलटले आहे, तर काही या हंगामात थोडासा गहू लेट पण झाला आहे. बहुतांश ठिकाणी गहू पिकाची पेरणी आटोपली आहे, मात्र अद्यापही गहू पिकाच्या वाढीसाठी वातावरण तयार झालेले नाही. मित्रांनो, हा जानेवारी महिना आहे. या महिन्यात 12°C तापमान वाढायला सुरुवात झाली, पण अधूनमधून त्यातच ढगाळ वातावरण आल्याने रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आपल्याला राज्यात गहू पिकावर प्रामुख्याने तांबेरा, पाण्यावरील करपा रोग व मर, गव्हावरील काजळी हे रोग दिसून येतात. सध्याच्या वातावरणात नारंगी तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. रोगाच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्या लागतात, अन्यथा उत्पादन मोठी घट येण्याची शक्यता असते. तांबेरा हा गहू पिकामधील प्रमुख रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर दुर्लक्ष केल्यास उत्पादनामध्ये 70 ते 80% उत्पादनामध्ये घट होऊ शकते. ढगाळ हवामान, वातावरणामध्ये भरपूर आर्द्रता अशा प्रकारचे हवामान असल्याने गहू पिकावर तांबेरा रोगाचे प्रादुर्भाव होतो. पीक दाण्या भरण्याच्या अवस्थेत असताना या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास दाण्याच्या सुरकुत्या पडतात, त्याच्या जिया होतात. महाराष्ट्रामध्ये गहू पिकावर 2 प्रकारचे तांबेरा आढळतात. सुरुवातीच्या काळात नारंगी तांबेरा, नंतरच्या काळात म्हणजे तापमान वाढल्यानंतर साधारणतः फेब्रुवारी महिन्यात संपत असताना काळा तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. मित्रांनो, गव्हावर जास्त करून काळा मावा पडत असतो. गव्हासाठी काळा मावा जाण्यासाठी स्वस्तातले कीटकनाशक आहे टाप गोल्ड, टाटा कंपनीचे आहे. सर्वसाधारणपणे याचा घासावर सर्वात जास्त उपयोग होतो. मित्रांनो, काळ्या माव्यासाठी टाटा कंपनीचे रोगर एकदम बेस्ट उपाय आहे. याची बाजारात किंमतही खूप कमी आहे. साधारणतः आपला गहू हा 1 ते 1.5 महिन्याचा असेल तर तुम्ही या कीटकनाशकाचा वापर करू शकता. सोबतच तुम्ही गव्हाचे फुटवे आणि पोषणासाठी तुम्ही 19-19 वॉटर सोल्युबल खत देऊ शकता. साधारणतः 1 किलो 19-19 आपणास 20 लिटर पाण्यामध्ये घेऊन एका एकरासाठी याचा वापर करू शकतो. टाप गोल्डचे प्रमाण म्हणजेच रोगरचे प्रमाण हे आपल्याला एकरी 400 ते 450 मिली वापरू शकतो. हा स्प्रे तुम्ही सुरुवातीच्या काळात घेऊ शकतो. मित्रांनो, आपल्याला जर पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्यामध्ये आपण एका एकरासाठी 100 मिली टिल्ट घेऊ शकता. लहान अवस्थेमध्ये साधारणतः 1 ते 1.5 महिन्याच्या अवस्थेमध्ये घेऊ शकता. गव्हामध्ये जास्त प्रमाणात युरियाचा वापर केल्यास बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यामुळे युरिया या खताचा वापर तुम्ही गरजेप्रमाणेच करावा. एका एकरासाठी तुम्ही 40 ते 45 किलो युरिया शक्यतो भरपूर होतो. तुम्ही टप्प्याटप्प्याने युरियाचा वापर करू शकता. मित्रांनो, गव्हाला सुरुवातीच्या काळात इतर खताचा वापर करावा, जसे की 10-26-26, 15-15-15, 12-32-16 या ग्रेडचा आपण वापर करू शकतो. आपण गव्हाच्या तांबेरा नियंत्रणासाठी बुरशीनाशक रोको यामध्ये कंटेनाइट, थायपेनेट, मेटॉइल 70% हे बुरशीनाशक आपण वापरू शकतो. मित्रांनो, रोकोचा रिझल्ट खूप छान आहे, ते तुम्ही या फवारणीमध्ये वापरू शकता. त्यानंतर दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण ओंबी फुगवण्यासाठी औषध ऑर्गॅनिक म्हणजे जिब्रेलिक ॲसिड तुम्ही वापरू शकता, जे मार्केटमध्ये तुम्हाला सुमिटो कंपनीचे हौसी या नावाने तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल. या औषधाचा स्प्रे तुम्हाला गहू जेव्हा ओंबी फेकतो तेव्हा 10 ते 15 दिवसा अगोदर, साधारणतः गहू 1.5 ते 2 महिन्याचा असताना हा स्प्रे तुम्ही करू शकता. तसे तर भरपूर स्प्रे आहे, परंतु कमी खर्चामध्ये आणि सर्वात चांगले रिझल्ट देणारे आहे, म्हणून तुम्हाला हे सजेस्ट करत आहोत. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा समोरील अपडेटसाठी, जेणेकरून आम्ही जे नवीन व्हिडिओ अपडेट करत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. चला भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. नमस्कार. जय महाराष्ट्र.